माझं डोकं खर्चवू नको तुला काय. अगं तुला असं कसं कळत नाही का मी काय म्हणते ते? समजून घे, तुझ्याच हिताचं आहे. मला काही सांगू नको, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. रोजची तीच कटकट, वैताग आला मला. तू आणि तुझा कुदरती स्वभाव, रडका स्वभाव, बस तुझ्यामुळे आम्हा सर्वांना त्रास होतोय. लक्षात घे, वैताग आलाय नुसता तुझा. माझं एकटं मन मला खातंय आणि आज आईसुद्धा दुरावली. माझी जीवलग मैत्रीण जान्हवी, ती कुठे आहे काय माहीत. आय मिस यू जान्हवी. ए हॅलो, लक्ष कुठं आहे तुझं? काही नाही, हे बघ आत्ताच कविता केली, वाचून बघ कसं वाटते तुला. कळवळलेल्या मनाची हाक कधी जगाला ऐकू गेली नाही, आणि वेड्या माणसा तू थांबलास तरी तुझ्यासाठी कोणी थांबत नाही. असले जरी रोवलेले काटे हजार, तरीही त्या वाटेवरून चाल. रुतले जरी काटे तरी होऊ दे तुझी वाटचाल. ए काय झालं, आठवण येते ना सर्वांची? हो ना, कुणीच नाही माझ्यासोबत, फक्त तुझाच एकटीचा आठवण. तू तरी सोडून जाऊ नको ना मला. मी नाही जाणार सोडून, नाही विसरणार तुला, प्रॉमिस. कोण पाहिजे? काका इथे जान्हवी वगैरे राहतोय, ते कुठे गेले माहिती आहे का? हा, ते पूर्वी राहायचे पण आता नाही राहते, सोडून गेले. काय सांगून गेले, कुठे गेले? नाही ग, ते नाही माहिती कुठे गेले ते. ठीक आहे. का जान्हवी मला सोडून गेली? का केलं असेल तिने असं?
माझी इतक्या जवळची मैत्रीण थोडा सुद्धा तिने विचार केला नाही. का जान्हवी, का असं केलं तू? का? मी तिला न सांगता आले, लांब राहायला. मी तिचा आधार होते आणि मीच तिला सोडून आले. तिला आता लगेच कॉल लावते. कुणी फोन का उचलत नाहीये? आपण ज्या व्यक्तीला कॉल करत आहात तो आता कॉल उचलण्यास उपलब्ध नाही. कृपया आपला मेसेज पुढील बीप टोन नंतर सोडा. हॅलो रेखा, कुठे आहेस तू? मी जान्हवी बोलतीये. मला तुझी खूप आठवण येते. प्लीज कॉल कर. हॅलो. हाय जान्हवी, मी रेखा बोलते. मागाशी तू कॉल केलेलास तेव्हा मी तळघरात होते. मी डोक्याला पिस्तूल लावलेली. पिस्तुलीचा चाप ओढणार होते तेव्हाच तुझा फोनवरती आवाज ऐकू आला आणि मी थांबले. मी आज जीव देणार होते. अगं मी तुला कसं विसरेन? मला माहिती आहे तू मला नाही विसरणार. माझी जीवाला घाव ना